तर चला पटकन चहा बनवते आता मी. गुलाबजामुन. बस एवढंच बोलणार, मस्त लागतात. काहीतरी कर आणखी स्तुती. काय पाहिजे? हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर बघूया आजचा दिवस कसा जातोय. सकाळ झालेली आहे, तर आता म्हणजे टिफिनची तयारी सुरू आहे दुपारच्या जेवणाची. तर चला बघूया. आज भाकरी आणि भाजी बनवणार आहे, तर ब्लॉग कंटिन्यू करा. आणि हा आजचा ब्लॉग खूपच छान आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा पार्टसुद्धा खूप छान आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आता चला फटफट भाकरी बनवून घेते मी. तर आता इथे मी भाजी बनवायला लावले. घोसाळा असतो तो, आणि त्यात मुगाची डाळ टाकलेली आहे. मिक्स भाजी बनवणार आहे, तर बघाच तुम्ही. इथे माझी भाजी रेडी आहे. कोथिंबीर टाकते. हे भाकरी सुद्धा तयार आहेत माझ्या. तर चला आता फटफट टिफिन भरून घेते अक्षयचा. तो 2च भाकरी नेतो टिफिनला.
भरते आणि देते त्याला. तर अनायाला जेवायला दिलेलं आहे, तिला भरवलं आहे आता मी. तर मी पण जेवून घेते, मला खूप जास्त भूक लागली आहे. अनायाला नेऊन देते ही काकडी. मला पण घेते मी. सॉरी. मी पण जेवून घेते मस्तपैकी. सगळी भाजी घेते, आता जेवायला कोण नाही आहे. आणि भाकर घेतलेली आहे. तुम्हाला दाखवते मी काय आहे जेवणामध्ये. दुपारच्या अक्षय टिफिन घेऊन गेलेला आहे, बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर असं काहीतरी आहे जेवणासाठी. खूप जास्त भूक लागलेली आहे मला. अनाया तर जेवलेली आहे, काकडी खाते इकडे मागे. अशी भाजी नक्कीच तुम्ही ट्राय करा, खूप मस्त लागते. तर चला मी जेवून घेते, मग आपण भेटूया. माझं आता जेवण झालेलं आहे, आता भांडी घासते. वेलकम बॅक. तर जेवण वगैरे मस्त करून झालेलं आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे. आणि पटकन डोक्यात एक विचार आला की अक्षयला गुलाबजाम खायचे होते. तर अक्षय आणि अनायासाठी मी आता गुलाबजाम बनवते आहे. प्रीमिक्स आहे गिड्सचं, त्याचेच बनवणार आहे. तर चला बघूया कसे होतात ते. तर हे आहे माझ्याकडे गिट्सचं. तर 40 होतील आणि बघूच आता कसं होतं आहे. तर त्याआधी मी एक मस्त चहा घेते आणि मग सुरुवात करते. गुलाबजाम बनवल्यानंतर मला जेवणसुद्धा बनवावं लागेल. डाळ राईस बनवणार आहे, उडदाची डाळ बनवणार आहे. तर बघूच आता, चला. तर चला पटकन चहा बनवते आता मी. मस्तपैकी चहा होतोय. चहा झाल्यानंतर मी लगेच गुलाबजाम बनवायला घेईल, कारण अनाया आणि अक्षयला आवडतं गोड. तर बघूया.
तर आता मी गुलाबजाम बनवायला सुरुवात करते. फर्स्ट मी आता साखरेची काय बोलते चासणी ते बनवते. हे घेते एवढं मोठं. तर ही माझ्याकडे एवढी वेलची आहे ती मी टाकते यात. साखर टाकते. एवढी बघू लागली तर आपण पुन्हा टाकू शकतो. एवढी टाकली आहे सध्या, बघूच आता. आणि वेलची टाकलेली आहे मी. केसर मी नंतर टाकणार. पूर्ण असं सुट्ट करून देते पहिल्यांदा. हे दूध आहे. पाणी किंवा दूध तुम्ही यूज करू शकता. तर मी दूध यूज करते कारण टेस्ट चांगली आहे दूधने. हे मिक्स करायचं. कढई ठेवते. त्यातच मी तेल गरम करते. तूप घेतलेलं आहे हाताला लावण्यासाठी. तर बघूयात आता. तेल किंवा तूप घेतात. मी तूप घेतलेलं आहे. टाकून बघते गोळा आलेले आहे तेल. आता मी पटपट तेलात हे फ्राय करून घेते गुलाबजाम. दादा कुठे जा दादा सोबत येते. तसं नाही करायचं. नंतर तर हे काढून घेते आता मी. हे पण मी टाकते. मला एवढे नव्हते बनवायचे, लहान लहान. हेच परफेक्ट आहे साईज. आणि ते साखरेचा पाक आहे.
केसर टाकून घेते म्हणजे मस्त कलर आहे. आणि साखर मी पुन्हा टाकले कारण गोड नव्हतं जास्त ते. केसर टाकते. आणखी थोडेसे थिक होऊ दे. गुलाबजाम झालेले आहेत ते काढून घेते मी. वाव नाईस. मी आता हे चेंज करते, शिफ्ट करते. कलर बघू शकता तुम्ही, केसर टाकल्यामुळे असा येलो येलो कलर आला. बघू शकता हे बघू शकता तुम्ही, एवढेच झालेले आहेत. ते चाशणी तयार होते. मी अशी हालत झाली आहे माझी. तर ठीक आहे, आता बघू. हे झालं की हे जे गुलाबजाम आहेत ते त्यामध्ये टाकायचे साखरेच्या पाकात. तर बघूया आता 5 मिनिटं थोडंसं थिक झालं की मग टाकेन मी त्यात. काय ग, काय झालं? काय आहे? गुलाबजाम. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? गुलाबजाम पाहिजे? काय हे एम्प्टी आहे ना, यात काही नाहीये. हे बघ, वाटी नाहीये ती, हे डब्बा आहे. तिला ते गुलाबजाम पाहिजे आहे त्या डब्यामध्ये. इकडे काय लागले बघू गालाला. थांब अगं, इथे काय तर लागलं. हे बघा, ही कशी घाण करते, पूर्ण काळा करून टाकते तो ब्लँकेट. तर चला थांब ना अनाया. आता हे सगळे मी गॅस बंद करते मी आता. आणि हे सगळे जे गुलाबजाम आहेत ते या पाकात टाकून देते मी. थोडी वाफ जाऊन दिली मी. आणि मी आता हे एक एक करून यामध्ये टाकते. गणपती बाप्पा मोरया.
राईस तुम्ही बघू शकता, ते सगळे कलर पण खूप छान आलेला आहे. आता बघूच. आता हे 30 मिनिट म्हणजे अर्धा तास तसेच ठेवायचे आहेत. यावर हे ठेवू नको नाही ठेवत, हे असेच ठेवते मी 30 मिनटं आणि तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवेल आणि टेस्ट कशी आहे ते पण सांगेल मी. तर चलो. गुलाबजाम तर झालेले आहेत. आता 30 मिनटानंतर समजेल का कसे झालेत, चांगले झालेत की फेल गेलेत. पण असं मला वाटतं आहे की चांगले झाले असतील. तर बघूया, मी सांगेल पण तुम्हाला. तुम्ही पण ट्राय करा नक्कीच घरी जर हे चांगले झाले असतील तर. आणि ठीक आहे, तर चला आता मला जेवणाची तयारीसुद्धा करायची आहे. तर बघूया, आज सिम्पलच बनवते जेवण, कारण आता मला फार कंटाळा आलेला आहे. उडदाची डाळ आणि राईस बनवते बस. राईस तुम्ही बघू शकता. गुलाबजामुन 40 ते पॅकेट्सवर लिहिलेले 40 होतील, पण मी एकदमच मोठमोठे आणि ते पाकात आणखी फुलले. एवढे मोठे होतील, पण ठीक आहे. 4 खायचे तर एकच खा. आणि तुम्हाला दाखवते मी. ठीक आहे चल, अक्षय पण आलाय, आता त्याला देते. तू सांग कसे झालेत ते. टेस्ट करतो आणि सांगतो. तर गुलाबजाम खूपच जास्त मोठे झालेले आहेत, पण ठीक आहे. 4 खायचे तर एकच खायचं. तर अक्षयला आता देते, बघूच कसे झालेत ते तो सांगेल मला. घे, कसं झालंय सांग. असं हे कर ना, बघू हे कसे झाले. असं आहे स्ट्रक्चर त्याचं. बस एवढंच बोलणार, मस्त लागतात. काहीतरी कर आणखी स्तुती खरी खरी. मस्त झाले, सॉफ्ट मधून एकदम आणि टेस्टी लागते. तर त्याला तर आवडले. बघू कसं आहे हे घेते. नक्कीच ट्राय करा तुम्ही. खूपच एकदम टेस्ट एकदम विकत आणतो ना त्याची तरी काहीतरी वेगळेच आजकाल लागायला लागले, सगळी भेसळ. हे मस्त लागतं, तुम्ही नक्कीच ट्राय करा. खूप छान झालेले आहेत. आणि हा बघा कसा खातोय. आणू का अजून? खा खा. आज जेवणासाठी काही खास नाही बनवलेलं आहे, सिम्पलच जेवण आहे. डाळ राईस आहे. तर बघूच आता. तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आजचा दिवस इथेच संपतोय. गुड नाईट, टेक केअर आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.